सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एनलाइट एज्युकेशन. आपण जे आहे आपलं आता लेक्चरला आपण सुरुवात करतो आहोत. सो वेलकम एव्हरीवन, वेलकम टू एनलाइट एज्युकेशन. आज आपला जो पेपर झाला एमपीएससीचा, जो आपला गट ब चा पूर्व परीक्षेचा जो पेपर जो झाला, तर आज त्याच्यामध्ये जे प्रश्न आले होते सायन्सचे, क्वेश्चन नंबर 66 पासून 80 पर्यंतचे सगळ्या प्रश्नांचं अगदी अचूक विश्लेषण जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार मित्रांनो. तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता मी प्रश्नांना सुरुवात करत आहे. प्रश्न क्रमांक 66. काय प्रश्न होता आपला? प्रश्न असा होता की ध्वनी ऊर्जा जी आहे, तर ही ध्वनी ऊर्जा नेमकी काय आहे? ही जी ध्वनी ऊर्जा जी आहे, तर ही ध्वनी ऊर्जा काय आहे? विचारलं. यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा सोर्स, विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा सोर्स, ठीक आहे, चुंबकीय ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत, की वरीलपैकी सर्व. सगळ्यात आधी हे समजून घ्या की ध्वनी जी आहे, हा साऊंड जो आहे, तर हा साऊंड नेमका कसा तयार होतो? तर दोन गोष्टी, दोन कॉम्पोनंट्स खूप खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. नंबर एक, ध्वनी जो आहे हा तयार होतो कंपनाच्या माध्यमातून. कंपन म्हणजे व्हायब्रेशन्स, आणि जेव्हा हे व्हायब्रेशन्स तयार होतात तेव्हा या व्हायब्रेशन्सला ट्रॅव्हल करण्यासाठी गरज पडते मीडियमची. त्याला आपण म्हणत असतो माध्यम. काय म्हणतो आपण त्याला? माध्यम म्हणतो. माध्यम जेव्हा मिळतं, मग हे माध्यम कोणतं असू शकतं? माध्यम असेल तुमचं स्थायू, द्रव किंवा वायू. या तीन माध्यमांमधून तुमचा ध्वनी जो आहे हा ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे कंपन आधी निर्माण होतात, ज्याला व्हायब्रेशन्स म्हणतो, आणि कंपन निर्माण झाले की मग हे कंपन ट्रॅव्हल करतात माध्यमातून. तेव्हा जाऊन ध्वनी जो आहे तो आपल्याला ऐकू येतो. इट इज ऑडिबल. ठीक आहे. आणि हे जे कंपन जे असतात ना, ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो, हे जे व्हायब्रेशन्स जे आहेत, तर हे व्हायब्रेशन म्हणजे ही एक प्रकारची यांत्रिक प्रक्रिया आहे. हे लक्षात ठेवा, ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे. दिस इज कॉल्ड एज द मेकॅनिकल प्रोसेस. इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस. मेकॅनिकल प्रोसेस. ठीक आहे. तर हे ध्वनी ऊर्जा एक प्रकारची यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा सोर्स आहे. कंपन म्हणजेच व्हायब्रेशन्स, आणि व्हायब्रेशन एक प्रकारची यांत्रिक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. थोडंसं डिटेलमध्ये आपण इथे बघूयात. इथे बघा, आपण जर इथे जर व्यवस्थित जर बघितलं, तर हा जो आपला जो ध्वनी जो आहे, तर हा ध्वनी निर्माण कसा होतोय? आपण इथे ऑलरेडी बघितलंय की ध्वनी निर्माण होण्यासाठी तुम्हाला कंपनांची गरज असते. इथे व्हायब्रेशन्स जे आहेत, हे व्हायब्रेशन्स तयार झालेले आहेत, आणि हे व्हायब्रेशन्स जे आहेत, आता इथे जेव्हा तुम्हाला माध्यम मिळतंय, हवेचं असेल, पाण्याचं असेल किंवा स्थायूचं असेल, या माध्यमातून हा साऊंड जो आहे, हा साऊंड ट्रॅव्हल करतोय. बरं, मग हा साऊंड जो जेव्हा ट्रॅव्हल करतो, तर हा वेव्हच्या फॉर्ममध्ये, हा वेव्हच्या रूपामध्ये ट्रॅव्हल करत असतो. ठीक आहे. मग या वेव्हच्या रूपात जेव्हा ट्रॅव्हल करतो, तर हवेमध्ये बघा, हवेमध्ये पार्टिकल्स असतात. तर जेव्हा हे पार्टिकल्स जवळ जवळ येतात, त्याला आपण म्हणतो असतो संपीडन म्हणतो, म्हणजे कॉम्प्रेशन. आणि हे पार्टिकल जेव्हा दूर दूर जातात, त्याला म्हणत असतं विरळन, म्हणजे रेअरफॅक्शन म्हणतो. म्हणजे हा ध्वनी जो आहे, हा संपीडन, विरळन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन असं करत करत हा ध्वनी जो असतो, हा आपल्या माध्यमामधून पसरतो, प्रवास करत असतो मित्रांनो. ठीक आहे. आणि हे जे व्हायब्रेशन्स, हे कंपन जे आहेत ना, तर हे कंपन एक प्रकारची यांत्रिक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. आणि दॅट्स वाय साऊंड इज अ फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी अँड इट इज प्रोड्युस्ड बाय व्हायब्रेशन्स. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, नेहमी लक्षात ठेवा. आणि हे व्हायब्रेशन्स जे आहेत, ध्वनी जो आहे, ध्वनी हा ट्रॅव्हल करत असतो कशातून? मीडियम मधून. मीडियम जे आहे हे हवा असेल, पाणी असेल, किंवा स्थायू म्हणजे घन माध्यम असेल. आणि ध्वनीसाठी कंपन आवश्यक आहेत, आणि इट इज अ मेकॅनिकल प्रोसेस. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, साऊंड कॅनॉट बी ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? व्हॅक्यूम म्हणजे निर्वात. निर्वातामधून ध्वनी जो आहे हा पसरत नाही, याचा प्रसार होऊ शकत नाही. ठीक आहे. दॅट्स वाय हे लक्षात ठेवा, ध्वनी जी आहे ही एक प्रकारची यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा सोर्स आहे. दिट इज, हे जे आहे हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. गॉट इट. चला, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन, विखंडन. हा एक छान प्रश्न आहे बघा. विखंडन जे आहे, तर या क्रियेमध्ये काय होतंय? जड युरेनियम अणू वापरतात. जड युरेनियम हा असतो युरेनियम 235. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये काय असतं? विखंडन म्हणजे काय? फिजन. दोन प्रकारच्या रिएक्शन असतात. एक असते फिजन, दुसरं असतं फ्युजन. ठीक आहे. दोघांचा डिफरन्स पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. सेकंड आहे की यामध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. हो, अगदी बरोबर आहे, ऊर्जा भरपूर बाहेर पडते. दुसरं पण बरोबर आहे. यामध्ये जड अणू विभागतात. ओके, फाईन. जड अणू म्हणजे नेमकं काय? जड अणू आपण त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन
यांची संख्या जास्त असते आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जेव्हा जास्त प्रमाणामध्ये असतात त्या अणूला, त्या ऍटमला आपण म्हणतो हेवी ऍटम म्हणतो, जड अणू आपण त्याला म्हणत असतो. याच्यामध्ये हे विभागतात का? हो, यांचं विभाजन होत असतं याच्यामध्ये. ठीक आहे. आणि चौथं दिलेलं आहे की विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया जी आहे ती घडते. 100% हे वाक्य जे आहे ते अगदी बरोबर आहे. न्यूट्रॉन्समुळे, हो न्यूट्रॉन्समुळे. कसं काय? चला थोडंसं डीप मध्ये आपण इथे बघूयात. इथे बघा, फर्स्ट ऑफ ऑल हेवी ऍटम म्हणजे नेमकं काय हे पहिले समजून घ्या की हेवी ऍटम म्हणजे नेमकं काय. तर हेवी ऍटम आपण त्याला म्हणतो ज्यामध्ये जास्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, त्याला आपण काय म्हणतो? हेवी ऍटम. आपण त्याला जड अणू म्हणतो. आणि हे जड अणू असतात हे आकाराने मोठे असतात, नंबर 1. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, हे जेवढे आकाराने मोठे तेवढे अस्थिर असतात. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे युरेनियम 235. हा युरेनियम 235 जो असतो हा लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सिरीज मधला आहे मित्रांनो. आणि याच्यातले जे अणू असतात, ऍटम जे असतात, जे धातू आहेत, हे सगळे अस्थिर असतात. बरं, चला यामधले जर तुम्ही हेवी ऍटम मध्ये कोण कोण येतं? हेवी ऍटम मध्ये युरेनियम येतो, प्लुटोनियम येतो आणि थोरियम येतो. आता थोरियम बद्दल जर बोलायचं झालं, आता रिसेंटली आपण न्यूज मध्ये ऐकलंय, इंडियाने, भारताने आपला थोरियम रिएक्टर जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे. ही न्यूज तुम्ही ऐकली असेल, ऐकलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगसाल. आता बघा, सगळ्यात पहिले हा जो युरेनियम 235 याचं विखंडन होतं, म्हणजे फ्युजन होतं. काय होतंय? हा जो न्यूट्रॉन जो आहे, हा एक न्यूट्रॉन या युरेनियम 235 वरती आदळतो. आदळल्यावरती काय होतंय? आदळल्यावरती इथे आपण जर बघितलं तर तयार होतोय बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतोय. आणि हे जे आहे याच्यासोबत 3 नवीन न्यूट्रॉन तयार होत आहेत, सोबतच ऊर्जा सुद्धा बाहेर पडत आहे. मग आता होतंय काय? ही जी शृंखला म्हणजे चेन रिएक्शन कशी घडतीये? ही जी चेन रिएक्शन आहे यामध्ये हा जो न्यूट्रॉन जे, हे 3 न्यूट्रॉन जे, हा न्यूट्रॉन याच्यातला प्रत्येक न्यूट्रॉन जो आहे हा जाऊन आदळतो तुमच्या युरेनियम 235 वरती. मग याच्यापासून 3 इलेक्ट्रॉन, 3 न्यूट्रॉन, पुन्हा मग या दुसऱ्या न्यूट्रॉन पासून पुन्हा 3 न्यूट्रॉन आणि याच्यापासून 3 न्यूट्रॉन, म्हणजे 3, 6, 9 असे 9 न्यूट्रॉन तयार होतात. मग या 9 न्यूट्रॉन पासून तयार होते पुन्हा, हे बघा इथे रिएक्शन दाखवतोय मी तुम्हाला. इथे बघा हे 3 न्यूट्रॉन एनर्जी, मग हे 3 न्यूट्रॉन जाऊन आदळणार युरेनियम 235 वरती. याच्यापासून पुन्हा 3 न्यूट्रॉन पासून प्रत्येकी 3-3 न्यूट्रॉन म्हणजे 9 न्यूट्रॉन आणि सोबत ऊर्जा पण निर्माण होतीये. पुन्हा या 9 न्यूट्रॉन जे आहेत हे जाऊन आदळणार तुमच्या या युरेनियम 235 वरती. या 9 न्यूट्रॉनचे पुन्हा 3-3 न्यूट्रॉन्स म्हणजे हे झाले 27 न्यूट्रॉन्स आणि मग पुन्हा ऊर्जा निर्माण होते. म्हणजे हे चक्र जे आहे हे चालूच राहतं. एनर्जी पण निर्माण होत राहते आणि न्यूट्रॉन सुद्धा तयार होत राहतात, म्हणजे हे रिएक्शन थांबत नाही. बरं, आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, ही रिएक्शन 2 प्रकारची असते. एक असते कंट्रोल्ड रिएक्शन, थोडंसं एक्स्ट्रा सांगतोय मी तुम्हाला, कंट्रोल, आणि दुसरं असतं अनकंट्रोल्ड चेन रिएक्शन. न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये असते अनकंट्रोल्ड न्यूक्लिअर चेन रिएक्शन, आणि न्यूक्लिअर रिएक्टर जे असतात तिथे आपण युज करत असतो कंट्रोल्ड चेन रिएक्शन. ठीक आहे. ओके. मग आता इथे आपल्याला प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे आपल्याला? काय विचारलेलं आहे? आपल्याला विचारलेल्या प्रश्नामध्ये की हा जो तुमचा जो आहे विखंडन जो प्रोसेस जो आहे, तर याच्यामध्ये जड युरेनियम वापरतात का? अगदी बरोबर आहे. ऊर्जा बाहेर पडते का? हो, खूप ऊर्जा बाहेर पडते, आपण आत्ताच बघितलं. अणू विभागला जातो का? हो, विभागला जातो. आणि हे न्यूट्रॉन्सच्या शृंखला अभिक्रियेमुळे घडतं का? डेफिनेटली बरोबर आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ओके, गॉट इट. इथे हे व्यवस्थित एकदा बघून घ्या, व्यवस्थित तुम्हाला रिएक्शनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. चला वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न जो आहे हा सुद्धा खूप छान प्रश्न आहे. यामध्ये सांगितलेलं की क्ष किरण, एक्सरे जे आहे हे अल्ट्रासोनिक लहरी आहेत. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, साऊंड जर आपण बघितलं तर हा साऊंड 3 प्रकारचा असतो. पहिला जर बघितला तर एक असतो तो म्हणजे ऑडिबल. याचे 3 टाईप असतात. एक असतो ऑडिबल साऊंड, दुसरा असतो इन्फ्रासोनिक, आणि तिसरा जो असतो तो असतो अल्ट्रासोनिक. व्हेरी गुड. आता हा जो अल्ट्रासोनिक असतो याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय? सोनार. ही जी सोनार टेक्निक असते ना, याच्या माध्यमातूनच आपण काय करतो, आपण नदीमध्ये पाण्यामधली जी खोली आहे ती डेप्थ आपण मोजत असतो, आणि मेजरली करून जे तुमचे पाणबुड्या असतात ना, तर हे पाणबुड्या या सोनारचा युटिलायझेशन जे आहे ते करत असतात. अगेन एक्झाम्पल इज द रडार, इट इज द एक्झाम्पल फॉर अल्ट्रासोनिक वेव्ह. मग एक्सरे आहे का अल्ट्रासोनिक मध्ये? बिलकुल नाही. हा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. मग आता इथं आपण ऑप्टिंग आउट मध्ये बघू. आपण पहिला ऑप्शन जर चुकीचा आहे तर आपले ऑप्शन्स बघा बरं. आपले ऑप्शन्स जर बघा, हा पहिला याच्यामध्ये बघा, पहिलं जर चुकीचं जर असेल तर 2nd आणि 4 जे आहे हे चुकतात, हे कटतात. राहतं कोण? 1st आणि 3rd ऑप्शन. चला 2nd ऑप्शन कडे आपण बोलूया. एक्सरे जे आहे हे सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. एक्सरेची तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ जी आहे ती हार्ड, बघा सॉफ्ट एक्सरेची वेवलेंथ जी आहे ती हार्ड एक्सरे पेक्षा कमी असते. ओके. आणि
एक्सरेचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. आता हे जे 3 आणि 4 नंबरचं सेंटेन्स जे आहे हे नीट पहिले समजून घ्या. आधी तर हे समजायला पाहिजे की तुम्ही जेव्हा एक्सरे म्हणताय तर हे जे रेज जे असतात, वेव्ह जे असतात ना, तर हे वेव्ह दोन प्रकारचे असतात मित्रांनो. दोन प्रकार कोणते आहेत याचे? याचे दोन प्रकार जर बघितलं तर एक वेव्ह असते मेकॅनिकल टाईपची असते. कशी? मेकॅनिकल वेव्ह असते एक. आणि दुसरी वेव्ह जी असते, दुसरा प्रकार जो असतो तो असतो कोणता? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे तुमचे वेव्हचे दोन प्रकार आहेत. मग मेकॅनिकल वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये फरक नेमका आहे काय? चला जाणून घेऊया आपण इथे थोडंसं आणखी डीप मध्ये. हे जे तुमचे मेकॅनिकल वेव्ह असतात ना मित्रांनो, याला ट्रॅव्हल करण्यासाठी गरज पडत असते मीडियमची म्हणजे माध्यमची. तर हे जे आहेत ना मेकॅनिकल वेव्हला सॉलिड एअर आणि गॅस मधून हे ट्रॅव्हल करू शकतात. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे असतात ना हे खूप पॉवरफुल असतात. यांना माध्यमाची म्हणजे मीडियमची गरज नाही. मेकॅनिकल वेव्ह जे आहेत ना हे व्हॅक्युम मधून ट्रॅव्हल करू शकत नाही. व्हॅक्युम म्हणजे काय? व्हॅक्युम म्हणजे निर्वात. ठीक आहे. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह यांना माध्यमाची गरज नाही, म्हणजे यांना हे व्हॅक्युम मधून सुद्धा ट्रॅव्हल करू शकतात. आपण जे म्हणतो ना रेडिएशन जे आहे हे व्हॅक्युम मधून ट्रॅव्हल करतं. दॅट्स वाय रेडिएशन खूप हार्मफुल असतं. मग आता मेकॅनिकल वेव्ह मध्ये एक्झाम्पल कोण कोण आहे? तुमचे साऊंड वेव्ह आहेत, अल्ट्रासोनिक वेव्ह आहेत, हे मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये हे सगळे प्रकार येतात. त्यापैकी तुमचा एक विजिबल लाईट आणि एक्सरे. मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये एक्सरे पण आहे आणि विजिबल लाईट. विजिबल लाईट म्हणजे आपला लाईट. ठीक आहे. मग आपल्या लाईटची स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सेम स्पीड आहे तुमच्या एक्सरेचा. आणि मग प्रकाशाच्याच गतीने जर तुमचा एक्सरे जर ट्रॅव्हल जर करत असेल तर हे तुमचं विधान जे आहे, कोणतं विधान? लास्ट चौथं, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे पहिलं चुकलं, चौथं चुकलेलं आहे. ठीक आहे. मग एक्सरेची तरंग लांबी जी आहे ही हार्ड पेक्षा कमी असते. आता याच्यात तरंग लांबी म्हणजे काय हा एक थोडंसं समजून घ्या की जेवढी तरंग लांबी तुमची ही जी वेव्हलेंथ ही जेवढी जास्त असेल तेवढी एनर्जी कमी असते, ऊर्जा कमी असते. आणि तरंग लांबी जेवढी कमी असेल ऊर्जा तेवढी जास्त असते. तर हार्ड एक्सरे जो आहे, ठीक आहे, हार्ड एक्सरे जो आहे त्याची ऊर्जा कधी पण जास्त असते. ऑप्शन मध्ये सांगितलेले की तुमच्या सॉफ्ट एक्सरेची तरंग लांबी वेव्हलेंथ जी आहे ती हार्ड पेक्षा कमी आहे. तर हे विधान जर आपण जर बघितलं तर हे विधान सुद्धा यामध्ये चुकीचं आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण जर इथे जर बघितलं आपलं ऑप्शन जर आपण जर बघितलं तर आपलं ऑप्शन, करेक्ट ऑप्शन आपलं नेमकं कोणतं आहे त्याच्यामध्ये? करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये कोणतं येतं आपलं? एक सेकंड. याच्यामध्ये आपण जेव्हा बघतोय तर हे जे आहे योग्य उत्तर निवडायचं आहे. अल्ट्रासोनिक लहरी आहेत का? बिलकुल नाहीये. एक्सरे सरळ रेषेत प्रवास करतो, अगदी सरळ रेषेमध्ये तो जो आहे तो सरळ रेषेमध्ये प्रवास करतो. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, एक्सरे जो आहे सॉफ्ट एक्सरेची तरंग लांबी जी आहे ती हार्ड एक्सरे पेक्षा कमी असते. तरंग लांबी बद्दल बोलतोय तर आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हे सेंटेन्स जे आहे, हे सेंटेन्स जे आहे सॉफ्ट एक्सरे जो आहे तर सॉफ्ट एक्सरेज हॅव दिस लेस वेव्हलेंथ दॅन हार्ड एक्सरेज. आता हार्ड एक्सरेचं वेव्हलेंथ तुम्ही बघा बरं, हार्ड एक्सरेची वेव्हलेंथ कमी आहे. हे वाक्य सुद्धा चुकलेलं आहे. आयोगाचं इथं जे चुकलेलं आहे, खरं म्हणजे आयोगाचं इथं हे चुकलेलं आहे. हे ऑप्शन नंबर सेकंड अगदी बरोबर आहे. आणि याच्यामध्ये फक्त सेकंड बरोबर आहे. 1, 3, 4 चुकीचे आहे. तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर 1, 3 आणि 4 हे जे आहेत ना तर हे चुकीचे आहेत. सेकंडच बरोबर आहे. असा ऑप्शन इथं कुठेच दिसत नाहीये सेकंड ऑप्शन. तर आपल्याला इथं फक्त सेकंड आणि 3 नंबरचं जे आहे हे इथं वाक्य बरोबर आहे. तर आपण याच्यानुसार जाऊया. खरं बघितलं तर ऑप्शन नंबर 2च करेक्ट आहे. ऑप्शन दिलेलं नाहीये. हा क्वेश्चन जो आहे मे बी हा कॅन्सल होऊ शकतो किंवा याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो. ठीक आहे. याच्याकडे थोडंसं नीटपणे बघसाल तुम्ही. कारण की तिसरा ऑप्शन जो आहे, तिसरा ऑप्शन असा पाहिजे की हा जे सॉफ्ट एक्सरे जे आहेत ना यांची तरंग लांबी जी आहे ती या तुमच्या हार्ड एक्सरे पेक्षा कमी असते. नाही, सॉफ्ट एक्सरेची तरंग लांबी जी आहे ती जास्त असते. कशापेक्षा? हार्ड एक्सरे पेक्षा. इथे बघा ना तुम्ही, याची तरंग लांबी जास्त आहे, याची तरंग लांबी कमी आहे. ठीक आहे. हवं असेल तर इथे बघून घ्या त्यांची ऊर्जा कशी आहे, यांचा ऊर्जेचा फ्लो पण बघून घ्या एकदा. हा जो ऊर्जा जो आहे, जेवढी तरंग लांबी तुमची जास्त असेल ऊर्जा तेवढी कमी असेल, तरंग लांबी जेवढी कमी ऊर्जा तेवढी जास्त असेल. आणि हा तो क्रम आहे. रेडिओ वेव्स यांची ऊर्जा सगळ्यात कमी असते आणि गामा रेज, हे जे गामा रेज असतात ना, एक्सरे गामा रेज यांची ऊर्जा खूप जास्त असते. ठीक आहे. तर इथे तुम्ही जर बघितलं तर करेक्ट ऑप्शन ओनली 2 आहे. पण आता असा ऑप्शन आपला याच्यामध्ये दिसत नाहीये, म्हणून वी विल गो विथ ऑप्शन नंबर 3. पण खरं म्हणजे क्वेश्चन जो आहे
याचे मार्क भेटायला पाहिजे किंवा कॅन्सर व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जर आपण बघितला तर पुढच्या क्वेश्चन सोबत आपण जाऊया. आपला पुढचा प्रश्न आता हा जो आहे हा क्वेश्चन मला तरी असं वाटतं की तुम्ही स्किप केला किंवा तुम्ही जर नाही जरी केलं तरी चालेल, कारण की हा कन्फ्युजन क्रिएट करणार आहे. आधीच वेळ कमी असतो आणि त्याच्यामध्ये हा गोंधळ क्रिएट करणारा क्वेश्चन आहे. कसं काय, हा जो पी ब्लॉक जो आहे आपला जो ब्लॉक जो आहे त्याच्यामधला तुम्हाला एलिमेंट विचारलेला आहे कोणता आहे, फ्रान्शियम, युरेनियम, कॉपर का इंडियम. करेक्ट आन्सर आहे इंडियम. हे एवढं लक्षात कोण ठेवणार आहे, तुम्हाला दाखवतो इथे. हा आपला ब्लॉक एलिमेंट आहे, आपला पिरियोडिक टेबल आहे. पिरियोडिक टेबल मध्ये हा तुमचा एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे आणि हा एफ म्हणजे लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट सिरीज आहे. यामध्ये तुम्हाला जो ऑप्शन जो दिलेला आहे हा तुमचा कॉपर. कॉपर कुठे येतो बरं, कॉपर जो आहे हा तुमचा कॉपर इथे आहे. कुठे गेला तो कॉपर, कॉपर तुमचा डी ब्लॉक मध्ये येतो. फ्रान्शियम जो आहे हा तुमचा एस ब्लॉक मध्ये येतो. ठीक आहे, इंडियम तुमचा पी ब्लॉक मध्ये येतो आणि युरेनियम जो आहे हा युरेनियम तुमचा लॅन्थेनाइट सिरीज मध्ये येतोय हा एफ ब्लॉक मध्ये. बघा ना तुम्ही, येत आहे का, युरेनियम जो आहे हा एफ ब्लॉक मध्ये आहे, कॉपर जो आहे तो तुमचा एस डी ब्लॉक मध्ये आहे, इंडियम जो आहे तो पी ब्लॉक मध्ये आहे, फ्रान्शियम जो आहे तो एस ब्लॉक मध्ये आहे. तर तुम्हाला पी ब्लॉक मध्ये कोण आहे, इंडियम हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. गॉट इट, हे तुमचं आन्सर आहे इंडियम. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन रिपीटेड आहे पण थोडासा याने टाईप म्हणजे याने थोडंसं रूप बदललेलं स्वतःचा. खूप जबरदस्त क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन आला होता कंबाईन मध्ये, आला होता 2019 मध्ये हा क्वेश्चन आला होता. नीट समजून घ्या. युरेनियम 238 मध्ये न्यूट्रॉन्सची संख्या किती आहे आपल्याला इथे विचारलेला आहे. काय विचारलंय, न्यूट्रॉन्सची संख्या विचारलेली आहे. पहिले बेसिक क्लिअर करूया. अटॉमिक नंबर जो आहे इट इज डिनोटेड बाय झेड. आणि अटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन्सची संख्या म्हणजे आपण त्याला म्हणतो अटॉमिक नंबर. त्याला डिनोट करतो आपण झेड या सिम्बॉलने डिनोट करतो. अटॉमिक मास नंबर इट इज डिनोटेड बाय लेटर ए. आणि अटॉमिक मास म्हणजे काय, इट इज द ऍडिशन ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या यांची बेरीज म्हणजे अटॉमिक मास. मग कोणतं पण लेटर आपण जर शो करतो ना तर हा झाला इलेमेंट, हा झाला त्याचा अटॉमिक नंबर, हा झाला त्याचा अटॉमिक मास नंबर. एक्स झेड ए. आता इथं एक्स म्हणजे काय, इलेमेंट. आता इथं इलेमेंट काय आहे, युरेनियम आहे. 238 काय झालं, हे त्याचं अटॉमिक मास झालं. आणि झेड, एक सेकंड, झेड हा जो झेड जो आहे तर हा झेड काय आहे इथे, हा आहे त्याचा अटॉमिक नंबर 92. मग आता या 92 मध्ये लक्षात घ्या आपल्याला विचारलेलं की न्यूट्रॉनची संख्या किती आहे. न्यूट्रॉनची संख्या हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, अटॉमिक नंबर इज इक्वल्स टू. ठीक आहे, अटॉमिक नंबर आपण जेव्हा बघतो ना आपण तेव्हा, जस्ट अ मिनिट, मग हे जे आहे तुमचं काय, अटॉमिक नंबर एन इज इक्वल्स टू ए मायनस झेड. मग आता याच्या ए किती आहे 238, झेड किती आहे 92. पण याची आपल्याला समेशन, आपल्याला वजाबाकी करायची नाहीये, याची वजाबाकी बिलकुल पण करायची नाहीये. 238 ऑप्शन काय आहे ब. ठीक आहे, ब. वजा 92चं काय आहे अ. तर आपलं करेक्ट उत्तर जे येईल ते ब वजा अ. ब वजा अ म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. क्लिअर आहे. अटॉमिक नंबर म्हणजे काय, प्रोटॉनची संख्या. अटॉमिक मास नंबर म्हणजे काय, अणुभारांक आपण त्याला म्हणतो. डिनोट करतो आपण लेटर ए ने, अणुभारांक ए ने डिनोट करतो आपण. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जर तुम्हाला काढायचे असेल तर ए मायनस झेड. ए म्हणजे काय, अणुभारांक. ए म्हणजे काय, अणुभारांक. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग हे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मायनस अगेन प्रोटॉन. तर इथं आपल्याला ती वजाबाकी करायची नाहीये, फक्त ऑप्शन्स जे आहेत ना हे ऑप्शनच्या फॉर्मॅट करेक्ट आन्सर असायला पाहिजे फर्स्ट ऑप्शन. हा सोपं होतं हे. हा रिपीट क्वेश्चन आहे, 19 मध्ये 18 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट. आता इथे बघा, हा तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आरामात तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. सोपा प्रश्न होता हा. हेमेटाइट पासून तुम्ही कोणता धातू मिळवता असं त्यांनी विचारलेलं आहे. तर अल्युमिनियम, कॉपर, झिंक आणि लोखंड. तर ऍक्च्युली हेमेटाइट पासून आपण जर बघितलं तर आपण मिळवतो लोखंड मिळतो, आपण त्याला म्हणतो आयन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले धातू आपण म्हणतो ना, तर हा कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला, हा डिफरन्स माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे आपल्याला, आपल्याला माहिती पाहिजे की धातू, धातू जो आहे धातू आणि धातुक. ठीक आहे, धातू म्हणजे तुमचे मेटल, धातुक म्हणजे काय, त्याला आपण ओर्स म्हणतो, आपण त्याला ओर्स. याच्यातला नेमका फरक माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर हे जे धातुक जे आहेत ना, हे जे धातुक जे आहेत हे व्यवस्थित समजून घ्या. धातुक म्हणजे काय, ओर्स म्हणजे नेमकी काय, की ज्याच्यापासून तुम्ही काय करताय, धातू काढू शकता तुम्ही. ज्यापासून आपण धातू काढू शकतो त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण ओर्स म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे, त्याला आपण ओर्स म्हणतोय. म्हणजे आता इथे बघा, हेमेटाइट हे काय आहे, धातू काय, याच्यापासून तुम्ही धातू कोणता तयार करताय, आयरन. बॉक्साइट
हा तुमचा धातू काय ओर आहे, त्याच्यापासून तुम्ही अल्युमिनियम तयार करताय. झिंक ब्लेंड जो आहे त्याच्यापासून तुम्ही झिंक तयार करताय. कॉपर पायराइट पासून तुम्ही कॉपर तयार करताय. ही महत्वाची ओर्स आहे, लक्षात राहू द्या. हेमेटाइट याच्यापासून आपण तयार करतोय. हा FeTO3 याचं केमिकल जर तुम्ही नाव जर बघितलं, केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3. यालाच आपण फेरिक ऑक्साईड सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. आणि याच्यापासून तुमचा आयरन तयार होतो. अगेन सेम मॅग्नेटाइट याच्यापासून पण तुमचा आयरन तयार होतो. ठीक आहे. बॉक्साईट जर बघितलं, बॉक्साईट याच्यापासून तुमचा अल्युमिनियम तयार होतोय. तर हा हे सगळे धातू आहेत. हे तुमचे धातू का आहेत? झिंक ब्लेड पासून झिंक तयार होतोय. कॅलामाइन पासून झिंक तयार होतोय. सगळ्यात मेन सोर्स झिंक ब्लेड आहे, त्याच्यानंतर कॅलामाइन आहे. कॉपर पायराइट पासून पण कॉपर तयार होतं. ठीक आहे. आणि सिन्नाबार जो आहे हा तुमचा सिन्नाबार आहे बघा, HGS यापासून मर्क्युरी तयार होतो मित्रांनो. तर मर्क्युरी धातू आहे, सिन्नाबार हे त्याचं धातू काय. बेसिक डिफरन्स तुम्हाला कळाला याच्यातला. धातू म्हणजे काय आणि धातुक म्हणजे काय. ओके. तर तुमचा करेक्ट आन्सर जर बघितला आपण इथे तुम्हाला विचारलेला आहे की हा जो आहे हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. तर हेमेटाइट तुमचं काय आहे, हेमेटाइट जे आहे हे काय आहे, हे आहे धातुक. इट इज अ ओर. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट. हा, या क्वेश्चनला जर तुम्ही जर हात जर लावला नसेल तर तुम्ही खूप चांगलं काम केलं, आणि याला जर हात लावला असेल तर डोकं खूप खाल्लं असेल या क्वेश्चनने. हे नेमकं आहे काय प्रकरण. ठीक आहे. डिप्लोडोकस जो आहे हा कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. टू विच इट डिप्लोडोकस बिलॉंग्स टू विच सब ऑर्डर. मी म्हणतो ना, याला जर स्किप केलं असेल तर खूप चांगलं काम केलं असेल. ऍक्च्युली नीट समजून घ्या, हा डिप्लोडोकस नेमका आहे काय. हा डिप्लोडोकस जो आहे ना, हा आहे काय, हा आहे एक डायनोसॉर आहे. हा काय आहे, हा आहे डायनोसॉर. आणि हा डायनोसॉर तुम्ही जर बघितला ना तर हा अगदी शाकाहारी, शुद्ध शाकाहारी डायनोसॉर आहे. आणि याची जर तुम्ही जर मान जर बघितली तर याचं वैशिष्ट्य असं आहे की याची मान आणि याची शेपूट जी असते ना, तर ही शेपूट आणि मान दोन्ही खूप लांब असतात. कसे असतात हे, खूप लांब असतात. ठीक आहे. तर चला जाणून घेऊया याच्याबद्दल थोडंसं डेप्थ मध्ये आपण जाणून घेऊयात. हा जो डिप्लोडोकस जो आहे, डिप्लोडोकस जो आहे ना, तर याचं वर्गीकरण जर आपण जर केलं तर याचा किंगडम येतो ऍनिमिलिया येतोय. कॉर्डेटा आहे. ठीक आहे. ऑर्डर जी आहे ती सॉरिशिया आहे. सब ऑर्डर व्हेरी इम्पॉर्टंट, सब ऑर्डर जी आहे ती आहे सॉरोपोडा. सब ऑर्डर काय आहे, सॉरोपोडा. ठीक आहे. आणि त्याचा जिनस जो आहे तो आहे डिप्लोडोकस. डिप्लोडोकस. तर आता नीट लक्षात घ्या, हा जो डिप्लोडोकस जो आहे ना, हा डायनोसॉर आहे. हा काय आहे, हा जो आहे हा एक डायनोसॉर आहे. आकार खूप प्रचंड होता, याची मान लांब होती, शेपूट पण लांब होती, आणि विशेषतः हा जो आहे हा शाकाहारी डायनासोर होता मित्रांनो. ठीक आहे. शाकाहारी होता, व्हेजिटेरियन होता. ओके. त्याचे वैशिष्ट्य आपण इथे दिलेले आहेत. 4 पाय आहेत, लांब शेपूट, लांब मान आहे. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जे आहेत ना, याचा गट कोणता होता, याचा ऑर्डर कोणता होता. याचा आपण जर बघितलं तर सॉरोपोडा जो आहे ना, हा त्याचा गट होता. मग या सॉरोपोडामध्ये बघा याचा सब ऑर्डर काय, याचा सब ऑर्डर जो आहे तो सॉरोपोडा आहे. याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार होते डायनोसॉर्सचे. कोणते कोणते प्रकार होते, हे प्रकार होते ते. डिप्लोडोकस आहे, ॲपॅटोसॉरस एक आहे, ब्रॉन्टोसॉरस एक आहे, आणि ब्रॅकिओसॉरस. ब्रॅकिओसॉरस हे जे आहेत ना, हे 4 प्रकार हे डायनोसॉर्सचे प्रकार होते. त्यापैकी तुम्हाला विचारलं डिप्लोडॉकस बद्दल, विचारलं तुम्हाला कशाबद्दल, या डिप्लोडॉकस बद्दल विचारलं, जो की कशामध्ये येतो, या सॉरोपोडामध्ये येतो. सॉरोपोडा काय आहे, हा सॉरोपोडा जो आहे हा सब ऑर्डर आहे तुमच्या किंगडम ॲनिमिलियाचा. काय क्वेश्चन तयार केला, याला सॉल्व्ह करायचं नाही, याला स्किप केला असेल तर ओके. अदरवाईज याचं करेक्ट आन्सर जर तुम्ही जर बघितलं तर करेक्ट आन्सर आहे सॉरोपोडा. करेक्ट आन्सर आहे सॉरोपोडा. ओके. चला नेक्स्ट. नेक्स्ट हा क्वेश्चन जर तुम्ही जर बघितला तर हा क्वेश्चन तुम्हाला जमला असेल पण कन्फ्युजन बरंच केलं असेल या क्वेश्चनने. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द फायलम सिलेंटराटा. सिलेंटराटाशी कोणता संबंधित नाहीये. पहिली तर गोष्ट हे व्यवस्थित समजून घ्या की हा जो सी पेन जो आहे, ब्ल्यू कोरल जो आहे, आणि सी फॅन हे सगळे जे आहेत ना, हे सिलेंटराटाशी संबंधित आहे. मग समुद्री काकडी जी आहे ना, हे सी ककुंबर जे आहे सर, मग हे कशामध्ये येतं, हे येतं तुमचं इकायनोडर्माटा. कशामध्ये येतं हे येतं इकायनोडर्माटा. तर तुमचा करेक्ट आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. चला थोडंसं डीप मध्ये आपण जाऊन बघूयात. हे जे आहे तर हे तुमचं आपण त्याला निडारिया आपण म्हणतो. सिलेंटराटाला आपण म्हणतो असतो निडारिया. याच्यामध्ये असतात बघा स्निडोसाइट्स. हे जे स्निडोसाइट्स जे असतात ना, म्हणजे दंश पेशी, हे काय करतात, त्यांचं जे भक्षक असतात त्याला दंश करतात. यांच्यामध्ये अशा पेशी असतात जे त्यांच्या भक्षकाला दंश म्हणजे चावा घेतात. ठीक आहे. आणि मग त्याला मारतात. ओके. अशा पद्धतीने हे
काम करत असतं. त्याचे वेगळे वेगळे उदाहरण आहेत. त्यापैकी एक म्हणजे हायड्रा. हा जो असतो हा गोड्या पाण्यामध्येच आढळतो, हायड्रा. आणि याला हायड्राला हे जे असतात ना, हे लांब लांब जे असतात ना, हे त्याला काय असतात, हे असतात त्याला टेंटॅकल्स असतात. दुसरं एक्झाम्पल आहे जेलीफिश. जेलीफिश जी असते ती समुद्रामध्ये आढळते. ठीक आहे, याला पण दंशपेशी असतात. तिसरं आहे कोरल्स. याचं जर तुम्ही आवरण जर बघितलं तर ते कॅल्शियम कार्बोनेटचं असतं. याचं आवरण जे असतं हे कॅल्शियम कार्बोनेटचं असतं मित्रांनो. सी पेन, या पेन का बरं म्हटलं, कारण की याचा आकार जो आहे हा पेन सारखा असतो. सी फॅन, हे बघा इथे दिले, हा सी फॅन जो आहे याचा आकार फॅन सारखा असतो. आणि ब्ल्यू कोरल, याचा रंग निळा आहे म्हणून याला ब्ल्यू कोरल म्हटलेलं आहे. ही सगळी उदाहरणं सिलेंटराटेची आहे. आपल्याला विचारलेला आहे सी ककुंबर. ककुंबर म्हणजे काय? ककुंबर म्हणजे काकडी. त्याचा आकार हा काकडी सारखा आहे, हा समुद्रामध्ये राहतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याचे उदाहरण आहे इकायनोडर्माटाचे उदाहरण जर आहेत, हा स्टारफिश आहे, सी अर्चिन आहे, सी ककुंबर आहे आणि ब्रिटल स्टार, हे एक्झाम्पल्स आहेत इकायनोडर्माटाचा. ठीक आहे, तुम्हाला विचारलं काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज डज नॉट बिलॉंग्स टू द फायलम सिलेंटराटा? युअर करेक्ट आन्सर विल बी सी ककुंबर. ओके, सी ककुंबर इज युअर करेक्ट आन्सर. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा एक छान प्रश्न आहे. हा कोणता प्राणी जो आहे हा उभयचर प्राणी आंधळा आहे, असं त्यांनी तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे, विचारलेलं आहे. मग कोणता प्राणी तुमचा आंधळा आहे बरं? बरं, अँफिबियन्स बद्दल विचारलेलं आहे तुम्हाला. तर अँफिबियन्स मध्ये जर बोलायचं जर असेल तर बेडूक, सिसिलियन, टॉड्स आणि सॅल्मॉन्डर्स हे अँफिबियन्सच आहेत. हे उभयचरच आहे. आणि उभयचरचे जर आपण जर बघितलं तर पुन्हा 3 सब टाइप्स पडतात मित्रांनो. बरं, आता बेडूक आणि टॉड्स हे जवळजवळ सारखेच आहे, पण याच्यामध्ये फरक आहे बरं का, हे लक्षात घ्या. हे जवळजवळ सारखेच आहेत. चारही सुद्धा ऑप्शन्स जे आहेत ना हे अँफिबियन्स मध्येच येतात. आणि तुम्हाला विचारलं की याच्यापैकी कोण आंधळ आहे, कोण आंधळ आहे बरं? तर चला आपण इथे बघूया. याचा करेक्ट आन्सर आहे सिसिलियन. सिसिलियन जो आहे ना हा आंधळा असतो, याला आंधळा प्राणी पण म्हणतात. का बरं आंधळा प्राणी म्हणतात याला? तर व्हेरी इम्पॉर्टंट, अँफिबियन्स उभयचरांचे 3 गट आहेत, अॅनुरा, युरोडोला आणि एक आहे तुमचा अपुडा. या अॅनुरामध्ये असतो फ्रॉक, म्हणजेच तुमचा बेडूक, आणि टॉड जो आहे हा तुमचा याच्यामध्ये येतो. कशामध्ये येतो? अॅनुरामध्ये. तर बेडकाला शेपटी नसते. सॅल्मॅन्डर जो आहे तो युरोडेलामध्ये येतो. सॅल्मॅन्डर जो आहे तो युरोडेलामध्ये येतो, याला शेपटी असते. आणि हा शेवटचा तुमचा सिसिलियन जो आहे याला शेपूट पण नसते, याला पाय पण नसते. ठीक आहे, याला पाय नसतात. आणि याचे डोळे जे आहेत ना, याला दृष्टी, याची डोळे विकसित झालेले नसतात. ठीक आहे, आणि याचे डोळे खूप लहान असतात. आणि याचे डोळे जे आहेत हे त्वचेखाली झाकलेले असतात. आणि हा सिसिलियन जो आहे हा जमिनीखाली बिळ करून राहतो. हा दिसायला सापासारखाच दिसतो, पण हा साप नसतो. आणि म्हणून याला म्हटलं जातं ब्लाइंड अँफिबियन, आंधळा उभयचर याला म्हटलं जातं. ठीक आहे, याची त्वचा बघा, डोळे जे आहेत ते त्वचेखाली झाकलेले आहेत. साप किंवा गांडूळासारखा तो दिसतो आणि याला पाय नसतात मित्रांनो. ओके, तर हे लक्षात ठेवा. आणि भविष्यामध्ये हे पण लक्षात ठेवा, बेडूक आणि टॉड हे वेगळे वेगळेच आहेत. भले दोघं दिसायला सारखे असतील, फरक आहे. बेडूक जो असतो याची त्वचा गुळगुळ असते, पण टॉडची त्वचा ही कोरडी असते. याचे पाय लांब असतात आणि हा मोठ्या उड्या मारू शकतो. याचे पाय लहान असतात आणि हा लहान उड्या मारतो. हा दोघांमध्ये हा फरक आहे. ठीक आहे, तर आंधळा तुम्हाला विचारलेला आहे, आंधळा उभयचर. चारीच्या चारी ऑप्शन्स उभयचरच आहेत. करेक्ट आन्सर आहे सिसिलियन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया. लिंबूवरील कॅन्कर रोग कशामुळे होतो? कॅज्युअल एजंट तुम्हाला जो आहे तो विचारलेला. कॅज्युअल एजंट काय आहेत बघा. सिट्राय म्हणजे काय? हा लिंबू वर्गीय. करेक्ट आन्सर आहे याचं झॅन्थोमोनास सिट्राय. चारही ऑप्शन्स आपण बघूयात आता. ऑप्शन मध्ये नीट जर बघितलं तर इथे सिट्राय तुम्हाला दिसतंय. हे बघून सुद्धा तुम्ही याचं करेक्ट आन्सर देऊ शकता. ठीक आहे, जर आठवलं नाही तर. चला आता आपण याचे एजंट जे आहेत, वेगवेगळ्या कारकांमुळे वेगवेगळे आजार होतात. सायट्रस कॅन्कर याच्यामध्ये तुमचे हे लिंबू वर्गीय फळांमध्ये जे आहेत ना, हा तुमचा संत्रे, मोसंबी, लिंबू हे सगळे येतात. आणि याच्यामध्ये जो अटॅक होतो बॅक्टेरियाचा, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे झॅन्थोमोनास सिट्री. ठीक आहे, झॅन्थोमोनास सिट्री जे आहे, तर याचा समावेश या कशामध्ये? झॅन्थोमोनास सिट्रीचा समावेश जो आहे, तर याच्यामुळे काय होतंय, हा आजार होतोय तुमच्या लिंबू वर्गीय फळांना. ओके, जस्ट अ मिनिट. ठीक आहे, फाईन. तर याला जे आहे झॅन्थोमोनास सिट्री जे आहे, ठीक आहे, झॅन्थोमोनास सिट्रीमुळे काय होतंय? झॅन्थोमोनास सिट्रीमुळे हा आजार होतोय. कुणाला आजार होतोय? कुणाला आजार होतोय? हा आजार होतोय लिंबूवर्गीय फळांना. बघा, पानावरती डाग पडतायत. त्याच्यानंतर लिंबू जर बघितलं तर या लिंबाला आपण बऱ्याच वेळेस बघितलं असताना अशी डाग पडले असतात, पानं पिवळी होतात. ही सगळी जी आजार होतात ही सगळी लक्षणं आहेत या बॅक्टेरियामुळे. कोणता बॅक्टेरिया? झॅन्थोमोनास सिट्री. आणि हा सायट्रस म्हणजे तुमचे लिंबूवर्गीय फळांवरती हा आजार होतो.
सर बाकीच्या ऑप्शन्स काय? तर बाकीच्या ऑप्शन्स मध्ये आपण जर बघितलं तर हा जो तुमचा कोणता युस्टिलॅगो मेडस जो आहे ना, या मेडिसमुळे काय होतोय, हा एक फंगस म्हणजे हा कवकजन्य आजार आहे आणि हा मक्यावरती होतो मित्रांनो. ठीक आहे, तुमचं करेक्ट आन्सर आहे झॅन्थोमोनास सिट्री. पुढे आहे तुमचा क्लॅव्हिसेप्स मायक्रोसिफेला. हा जो आहे हा फंगस म्हणजे बुरशीजन्य कवकजन्य आजार आहे आणि हा जो आहे एर्गॉट डिसीज म्हणजे जे तुमचे गवत आहेत ना किंवा काही धान्य असतील त्याच्यावरती हा आजार पसरतो. इथे जर आपण लास्ट वाला ऑप्शन जर बघितला तर कोणता आहे? कोणता आहे? हा आहे स्पॅसिलुथिका सोर्गी. आता सोर्गी म्हणजे काय? सोर्गी म्हणजे सोरगम. सोरगम म्हणजे ज्वारी. तर हा जो आहे सोरगम आपल्याला माहिती आहे. तर सोरगम वरती आपण जर बघितलं तर हा ज्वारीचा आजार आहे आणि हा कशामुळे होतो? हा फंगस म्हणजे कवकजन्यमुळे होतो. त्या कवकाचं नाव काय? हा स्पेसोलिथिका सोर्गी. तर हे जे आहे हा ज्वारीसाठी कारणीभूत आहे. हा ज्वारीसाठी आहे. ठीक आहे, जे गवत वगैरे आहे गवतासाठी हा आहे, मक्यावरती हा लिंबूसाठी आहे आणि मक्यासाठी जर बघितलं तर मक्यावरती हा उस्टिलागो मेडिस जो आहे, उस्टिलागो मेडिस हा त्याच्यामुळे होतोय. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन हा थोडासा एन्व्हायरमेंट रिलेटेड क्वेश्चन आहे. तर वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे? सर्वोत्तम सँडी ऑइल जर बघितलं ना, हे जे सँडी ऑइल असतात ना, तर या सँडी ऑइल मध्ये वालुकाम आहे, पाणी जे आहे ना, तर यामध्ये पाणी बिलकुल म्हणजे थांबतच नाही. याच्यामध्ये पाणी थांबतं, याच्यामध्ये पाणी थांबतं, परंतु इथे वाढ व्यवस्थित होत नाही. पाणी भरपूर थांबतं चिकन मातीमध्ये आणि पाणी थांबल्यामुळे इथे जे वनस्पतींची मुळं असतात ती कुजून जातात. इथे हवा टिकत नाही, इथे व्हेंटिलेशन नाहीये. इथे व्हेंटिलेशन भरपूर आहे, इथे पाणी झिरपतच नाही, निघून जातं सरळ, थांबतच नाही. सगळ्यात बेस्ट आन्सर आहे ते म्हणजे लोम माती. ही लोम माती जी असते ना, तर सिल्ट सिल्ट सँड यांचं कॉम्बिनेशन असतं. ही लोम माती तुमचं करेक्ट आन्सर आहे. आणि ही लोम माती, ठीक आहे, लोम सॉइल जे आहे हे काय असतं? सिल्ट, सँड आणि क्ले यांचं कॉम्बिनेशन असतं. या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे लोम सॉइल. आणि दॅट्स वाय तिला आयडियल सॉइल पण म्हणतात किंवा बेस्ट ऍग्रिकल्चरल सॉइल देखील तिला म्हटलं जातं. कॉम्बिनेशन जर बघून घ्या, 40-40-20 हे त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि ही सर्वोत्तम का बरं आहे? का बरं सर्वोत्तम आहे? ती पाणी धरून ठेवते. जर तुम्ही तुमची चिकन माती जर बघितली तर ती पाणी धरून ठेवते, पण यामध्ये चिकन मातीमध्ये नेमकं होतंय काय? चिकन मातीमध्ये ती जी आहे पाणी जास्त धरून ठेवते, हवा याच्यामध्ये बिलकुल एकदम जातच नाही, हवा एकदम कमी असते आणि पोषक द्रव्य भले याच्यामध्ये भरपूर जास्त असतील, पण मग काय होतं हे तिथपर्यंत वनस्पतींना अवेलेबल होत नाहीत बेटा. ठीक आहे, सँडी सॉइल मध्ये आपण जर बघितलं तर पाणी जे आहे लवकर निघून जातं, हवा भरपूर खेळते, ठीक आहे, पण पाणी थांबत नाही आणि याच्यामध्ये पोषक द्रव्य जेवढे पाहिजे तेवढे बिलकुल नाही. दॅट्स वाय सँड सॉइल, ठीक आहे, सँड, सिल्ट आणि क्ले यांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमची लोम सॉइल आहे. याच्यामुळे पाणी जे आहे ते धरून ठेवतं, अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकतं, हवा पण खेळती राहते, ज्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन मिळाला की मुळं कुजत नाहीत आणि पोषक द्रव्य पण भरपूर यामधून मिळतात. ठीक आहे, आणि त्यामुळे लोम सॉइल जी आहे ही जास्त उपयुक्त आहे. याला आयडियल सॉइल पण म्हटलं जातं किंवा बेस्ट फॉर ऍग्रिकल्चरल सॉइल. ओके, करेक्ट आन्सर तुमचं जर बघितलं तर आन्सर आहे लोम सॉइल. ओके, नेक्स्ट हा सुद्धा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे की मातीचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीला द लॉस ऑफ अप्पर फर्टाईल लेअर ऑफ द सॉइल इज नेअर. आता तुम्ही जर बघितलं अप्पर फर्टाईल लेअर, काय अप्पर फर्टाईल लेअर, हा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या, हे थोडंसं वाचताना थोडंसं कन्फ्युजन होईल, दॅट्स वाय थोडंसं इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. तर अप्पर फर्टाईल लेअर जर तुमचा जर निघून जर गेला मातीचा तर त्याला सॉइल इरोजन म्हणतो आपण, मातीची धूप म्हणतो. तर मातीची धूप म्हणजे नेमकी काय बेटा? सगळ्यात इम्पॉर्टंट मातीचा जर थर जर कोणता जर असेल, मातीचा सगळ्यात इम्पॉर्टंट थर जर कोणता असेल ना, तर तो हा स्तर आहे ज्याचं नाव आहे अप्पर फर्टाईल म्हणजे हा वरचा स्तर. ठीक आहे, का बरं? कारण की यामध्ये आपण जर बघितलं हा थर एवढा महत्वाचा काय? कारण की याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतात, हे मातीला सुपीक बनवतात, सगळे पोषक द्रव्य याच थरामध्ये असतात. ठीक आहे, याच लेअरमध्ये असतात, सूक्ष्मजीव सुद्धा याच लेअरमध्ये असतात जे की वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक असतात. हा जो तुमचा वरचा जो लेअर जो आहे हा, याला हॉरिझॉन्टल टॉप सॉइल म्हणतात. हा आहे तुमचा पहिला लेअर, सुपीक थर असतो. जेव्हा याचं इरोजन होतं याला म्हणायचं, जेव्हा हा निघून जातो तर याला काय म्हणायचं? सॉइल इरोजन, मातीची धूप होणे. हे कशामुळे होतं बरं? हे कशामुळे होतं? हे होतं जर कधी वारा जास्त असेल, पाऊस असेल, ठीक आहे, पाऊस असेल, वारा असेल, नदीचं पाणी असेल किंवा मानवी क्रियांमुळे हा जो थर जो असतो हा सगळा थर निघून जातो. ठीक आहे, बरं अजून याचे प्रकार कोणते कोणते बरं? सॉइल इरोजनचे, धूप होण्याचे प्रकार जर बघितलं तर तुमचं वॉटर इरोजन,
पाण्यामुळे पण होतं, हवेमुळे पण होतं. शीट इरोजन म्हणजे वरचा थर जो आहे हा निघून जातो, आणि गली इरोजन म्हणजे असे चर पडतात असे. ठीक आहे, लांबच्या लांब असे चर पडतात, माती वाहून जाते. तर ह्या प्रकारचे पण तुमचे मृदेची धूप असते. ओके, आणि आता आणखीन एक आपल्याला जे ऑप्शन्स मध्ये विचारलंय, करेक्ट आन्सर तर सॉइल इरोजन आहे, पण हे पेडोजेनेसिस म्हणजे नेमकं काय आहे, किंवा पोडोसोलायझेशन म्हणजे नेमकं काय आहे, हे दोन टर्म्स पण काय आहेत हे थोडंसं बघून घेऊयात. नीट बघा, पेडोजेनेसिस म्हणजे काय, मातीची नवीन निर्मिती होते, मातीची निर्मिती होते. आणि पोडोसोलायझेशन, सोलायझेशन म्हणजे काय, सॉइलचं. तर इथं काय होतंय नेमकं, पोडोसोलायझेशन मध्ये तुमची विशिष्ट प्रकारची मृदा, माती जी आहे ती तयार होते. ठीक आहे, बरं. आता आणखीन एक लक्षात ठेवा, ही जी तुमची सॉइल प्रोफाईल लक्षात ठेवा बघ. पहिला लेअर असतो तुमचा सुपीक लेअर असतो, दुसरा लेअर जो असतो हॉरिझॉन्टल लेअर जो असतो तो तुमचा कमी सुपीक थर असतो, तिसरा लेअर म्हणजे ज्याच्यामध्ये खडकांची तुकडे असतात, शेवटचा लेअर म्हणजे मूळ खडक असतो. ठीक आहे, ही सॉइलची प्रोफाईल, हा क्रम लक्षात राहू द्या. ठीक आहे, करेक्ट आन्सर सांगितलेलं आहे मी तुम्हाला, मृदेची धूप होते, सॉइल इरोजन आपण त्याला म्हणतोय. हा पण एक छान क्वेश्चन आहे. 78, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचं म्हणजे पीएचचं नियंत्रण जे आहे, आणि टाकाऊ पदार्थ यांचं उत्सर्जन कोण करतं. सिंपल, याचा आन्सर जर बघितलं तर मूत्रपिंड, दॅट इज किडनी. कारण त्वचा काय करते, घामाच्या माध्यमातून काय करते, टाकाऊ पदार्थ बाहेर काढते. लहान आतडे जे असतात हे काय करतात, अन्नाचं शोषण पाचन करतात आणि त्याचं महत्वाचे घटक शोषून घेतात. यकृत काय करतोय, डिटॉक्सिफिकेशन. ठीक आहे, हा डिटॉक्सिफिकेशन करतोय, पित्त तयार करतोय. तर याचा करेक्ट आन्सर आहे किडनी. डिटेलमध्ये थोडंसं बघूयात. इथे बघा, हे जे आपले स्किन आहे, त्वचा जी आहे, तर घामाद्वारे काय करते, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढते. लहान आतडे अन्नाचं पाचन करतात, शोषण करतात, हा पित्त तयार करतोय. आणि डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विषारी पदार्थ आहेत त्यांचं विघटन करतोय. आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी काय करते, हा किडनी जे आहे ना, तर जेव्हा रक्त या मूत्रपिंडातून किडनीमधून जेव्हा जातं, तर रक्तामधले जे काही तुमचे टाकाऊ पदार्थ असतील, एक्स्ट्रा पाणी असेल, एक्स्ट्रा सॉल्ट असेल, क्षार असेल किंवा विषारी पदार्थ, हे सगळं तो काढून फेकून देतो. किडनीलाच म्हटलं जातं शरीराचं नैसर्गिक फिल्टर म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, नैसर्गिक फिल्टर. आणि हा मूत्रपिंड म्हणजे किडनी, याची मुख्य कार्य काय, शरीरामध्ये पाण्याचं बॅलन्स ठेवतोय, संतुलन ठेवतोय, क्षारांचंच म्हणजे तुमचं सॉल्टचं पण बॅलन्स ठेवतोय. सॉल्ट कोणते रे, हे तुमचं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहे. बघा, जेव्हा तुमचा अशक्तपणा येतो, आपण काय करतो, डिहायड्रेशन होतं ना, तर आपण इलेक्ट्रोलाइट्स घेतो ना, आपण इलेक्ट्रोलाइट घेतो आपण, त्याच्यामध्ये दिलं असतं, त्या पावडरवरती दिलेलं असतं सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, हे Na+Cl-K+, हे दिलेलं असतं. हे आपल्या शरीरामध्ये मग ते बॅलन्स करायचं काम करते, ते पाणी इलेक्ट्रोलाइट्सचं, इलेक्ट्रोसॉल्टचं, राईट ना. ओके, तर क्षारांचं पण नियंत्रण कोण करतंय, मूत्रपिंड म्हणजे किडनी करतंय. पीएच पण नियंत्रित करतोय, आणि जे शरीरामध्ये टाकाऊ पदार्थांचं उत्सर्जन पण करतोय. कोणते टाकाऊ पदार्थ, युरिया असेल, युरिक ऍसिड असेल, क्रिएटिनिन, हे जे क्रिएटिनिन आहे ना, हे सुद्धा, हे सगळे उत्सर्जन करतं आपला मूत्रपिंड, दॅट इज किडनी. आणि कंबाईन मध्ये लास्ट इयर राज्यसेवेला पण हा प्रश्न आला होता, मूत्र निर्मितीची प्रक्रिया तुम्हाला विचारली होती, ही प्रक्रिया समजून घ्या. फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रिशन हा त्याचा योग्य क्रम आहे. हा तुम्हाला प्रश्न विचारला होता, कंबाईन मध्ये पण विचारला होता 3-4 वर्षापूर्वी. तर गाळणीकरण, पुनःशोषण, स्त्रवण आणि उत्सर्जन हे त्याचा योग्य क्रम आहे. मूत्र निर्मितीची प्रक्रिया विचारला होता प्रश्न, हा क्रम इथे मी व्यवस्थितपणे दिलेला आहे, बघून घ्या. ओके, करेक्ट आन्सर आहे किडनी. नेक्स्ट क्वेश्चन, हा तर एकदम सिंपल क्वेश्चन होता यार, की जीवनसत्व पाण्यामध्ये विद्राव्य आहे, म्हणजे वॉटर सोल्युबल आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहितीच आहे की आपले जे ADEK जे आहेत, ठीक आहे, हे ADEK जे आहेत ना, हे तुमचे फॅट सोल्युबल आहेत. म्हणजे काय, चरबीमध्ये, मेदामध्ये विरघळणार आहेत. आणि बी आणि सी जे आहेत, हे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत मित्रांनो. ठीक आहे, बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी जे आहेत हे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. आणि जर आपल्या शरीरामध्ये हे अधिक प्रमाणामध्ये जर आपण जर घेतलं, तर मूत्राद्वारे जे आहेत हे बाहेर टाकले जातात मित्रांनो. ठीक आहे, कोविड मध्ये आठवतं का, लिमसी घ्यायला सांगितली होती, व्हिटॅमिन सी युक्त, जे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं मित्रांनो. आणि व्हिटॅमिन डी, याचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी जो आहे हा कोणत्या तेलामध्ये असतो हे तुम्ही मला सांगायचं. याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे चॅनलवरती, एकदा बघून घ्या. कॉड लिव्हर ऑइल, यकृत माशाचं जे यकृत असतं ना, त्याच्यापासून तेल निघतं, त्याला म्हणायचं कॉड लिव्हर ऑइल. त्याच्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन डी असतो. हा व्हिटॅमिन डी जो असतो ना, हा कॅल्शियम ऍब्झॉर्ब करण्यासाठी खूप कामाचा असतो मित्रांनो. ठीक आहे, तर ADEK हे जे आहेत ना, हे चरबीमध्ये, मेदामध्ये विरघळणारे आहे. बी आणि सी जे आहेत हे वॉटर सोल्युबल आहे. करेक्ट आन्सर जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, तर करेक्ट आन्सर आहे तुमचं बी आणि सी, पाण्यामध्ये विद्राव्य आहे, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर काय तुमचं, ऑप्शन नंबर 3. ओके, चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे,
शेवटचा प्रश्न 80वा प्रश्न, सुंदर प्रश्न आहे, पण मराठीमध्ये तुम्ही जर वाचलं ना तर डोकं खराब होईल. हे नेमकं आहे काय? प्रमस्तिष्क मेरू द्रव. हे वाचलं की थोडंसं हँग होईल डोकं. पुढचा शब्द ऐका, मेंदूच्या पोकळीतील कोरॉइड प्लेक्सस मध्ये तयार झालेला व सब ऍर्कोनाइड पोकळीमधून मेंदू व मज्जारोजूच्या भोवती हा फिरणारा द्रव पदार्थ आहे. ओके, इथपर्यंत ठीक आहे. मग आता याच्याशी संबंधित कोणते विधान करेक्ट आहे असं तो आपल्याला विचारतोय. बरं, पहिला ऑप्शन दिला की तो मेंदूला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन पुरवण्याचं माध्यम आहे, टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. बरं, ठीक आहे. पहिले तर हे समजून घ्या की हे आहे काय? हे आहे ना, हा आहे तुमचा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. याला आपण म्हणतो असतो शॉर्ट फॉर्म आहे CSF. हा जो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जो आहे ना, तर हा कुठे तयार होतोय? हा तयार होतो कोरॉइड, ठीक आहे, ठीक आहे, कोरॉइड प्लेक्सस मध्ये. आणि हा कुठे सर्क्युलेट होतो? मेंदूमध्ये. हा सब ऍर्कोनाइडच्या माध्यमातून तिथे हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या भोवती जो आहे हा फिरत असतो. मग याच्या CSF शी संबंधित जे वाक्य जे दिलेले आहेत ते कोणते कोणते वाक्य बरोबर आहे? पहिलं जर बघितलं ना तर ऑक्सिजन जो आहे ना मेंदूला हा पुरवण्याचं माध्यम म्हणतोय. याच्याबद्दल थोडासा डाऊट आहे, कारण की ऑक्सिजन जो आहे पूर्ण बॉडीमध्ये हा रक्ताच्या मार्फत पुरवला जातो. रक्त जे आहे ब्लडच्या मार्फत पुरवलं जातं आणि मेंदूला पण ऑक्सिजन रक्ताच्या मार्फतच पुरवल्या जातं. इथे ऑप्शन मध्ये सांगितलंय की हा CSF जो आहे ना, हा CSF एक माध्यम आहे असं त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, हा माध्यम नाहीये. ऑक्सिजनच्या माध्यमातूनच आपण काय करतो? मेंदूला रक्त पुरवठा करतो. त्याच्यामुळे याच्याबद्दल तर थोडासा डाऊट आहे. टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, अगदी बरोबर आहे. मेंदूला पोषण न्यूट्रिएंट्स पुरवतो, हे पण बरोबर आहे. आणि मेंदू मज्जारज्जू यासाठी तो आघात प्रतिबंधक म्हणजे शॉक ऍब्झॉर्बरचं तो काम करतो, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. हे हे जे विधानं जे आहेत ना अगदी बरोबर आहेत. थोडस तुम्हाला CSF काय असतं ना हे डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला थोडंसं. हा CSF जो असतो ना, बघा हा काय जो हा CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो आपण त्याला. आणि हा काय करतो? ब्रेन, स्पायनल कॉर्ड याच्या भोवती हा असतो. आणि ऍक्च्युली हा कसा असतो? हा एक स्वच्छ आणि रंगहीन, इट इज अ कलरलेस फ्लुइड. कलरलेस काय आहे? तो कलरलेस फ्लुइड आहे. आणि प्रौढ व्यक्तीमध्ये याचं जर तुम्ही प्रमाण जर बघितलं तर 120 ते 150 ml असतं. आणि हा जो आहे हा सतत तयार होतो बरं का, मेंदूमध्ये सतत तयार होतो आणि हा शोषला पण जातो, ऍब्झॉर्ब पण केला जातो. बरं, मग हा रंगहीन आहे, याला कलर नाहीये आणि हा स्वच्छ आहे. तर नेमकं याच्यामध्ये काय काय असतात? कंटेंट काय असतात याच्यामध्ये? कंटेंट जर बघितलं तर याच्यामध्ये पाणी असतं, क्षार असतं, ग्लुकोज आणि काही प्रमाणामध्ये प्रोटीन्स पण असतात. हे एक स्वच्छ रंगहीन द्रव आहे. याचं मुख्य कार्य काय आहे? हा आपल्या मेंदूला पोषकता देतो, नरिशमेंट करतो मेंदूची. टाकाऊ पदार्थ हा बाहेर घेऊन जातो, मेंदूचं रक्षण करतो आणि ऍब्झॉर्बर, शॉक ऍब्झॉर्बर म्हणून पण तो काम करतो. आणि हा कुठे कुठे असतो? हा कोरॉइड प्लेक्सस मध्ये असतो. ठीक आहे. आणि याच्यात जर तुम्ही जर बघितलं तर हा कोरॉइड प्लेक्सस मध्ये निर्माण होतो. त्याच्यानंतर तयार झाल्याच्या नंतर हा जो आहे हा जो आपला सब ऍर्कोनाइड स्पेस जो असतो ना, हा सब ऍर्कोनाइड स्पेस जो असतो, तर या सब ऍर्कोनाइड स्पेस मध्ये हा काय करतो? हा वाहत असतो. हा वाहत असतो. ठीक आहे. याचा जसं आपण मूत्र निर्मितीची प्रक्रिया आपण बघितली होती, प्रोसेस बघितली होती ना, तसं हे बघून घ्या. तो क्वेश्चन आला होता. शक्यता आहे की भविष्यामध्ये हे याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. CSFचं तुम्हाला विचारलं ना तर याचा प्रवाह कसा आहे, याचं सर्क्युलेशन जर बघितलं तर हा कोरॉइड, ठीक आहे, कोरॉइड प्लेक्सस मध्ये तयार होतो. नंतर हा लॅटरल वेंट्रिकल्स जे असतात ना त्याच्यामध्ये हा साचतो. साचल्याच्या नंतर मग हा पुन्हा थर्ड वेंट्रिकल मध्ये तिथे जातो. त्याच्यानंतर फोर्थ वेंट्रिकल मध्ये जातो आणि नंतर त्याच्यानंतर फोर्थ म्हणजे थर्ड वेंट्रिकल, फोर्थ वेंट्रिकल, त्याच्यानंतर हा सब ऍर्कोनाइड स्पेस मधून तो मज्जारज्जू आणि मेंदू याच्या भोवती काय करतो? हा परिभ्रमण करतो. म्हणजे हा अशा प्रकारे हा पूर्ण याच्यामध्ये परिभ्रमण करतोय हा. ठीक आहे. आणि नंतर मग हा ऍर्कोनाइड विल्ली जे असतात ना, छोट्या छोट्या एकदम तुमच्या नलिका असतात, कोशिका असतात, त्यांच्या मार्फत हा शोषला जातो. बघा इथं दिलंय मी की तुमचा द्रव जो आहे हा जो CSF जो आहे हा सतत तयार होतो आणि शोषला पण जातो. ओके. तर तुमचं करेक्ट आन्सर जर तुम्ही जर बघितलं तर आता इथं बघा, इथे एक ट्विस्ट आहे. ब क ड, टाकाऊ पदार्थ घेऊन जातो का? घेऊन जातो. पोषण पुरवतो का? पुरवतो. न्यूट्रन्स पण तो करतो, नरिशमेंट पण करतो. मेंदू मज्जारज्जूसाठी तो आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो का? करतो. शॉक ऍब्झॉर्बर म्हणून तो काम करतो. हे वाक्य बरोबर आहे. परंतु तो माध्यम आहे का? नाही. ऑक्सिजन पुरवण्याचं काम तो करतो का? तो काम करत नाही, रक्त करत असतं. याच्याबद्दल मला थोडंसं डाऊट आहे. पण ब क ड हा ऑप्शन आपल्या ऑप्शन मध्ये कुठेच नाहीये. इथे आहे का ब क ड? 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 4 मध्ये पण नाही. 4 मध्ये फक्त ब आणि क आहे. 3 मध्ये ब क ड आहे,
सोबतीला अ दिलेला आहे. ठीक आहे, सोबतीला अ दिलेला आहे. एकतर हा क्वेश्चन जो आहे हा डाऊटफुल, म्हणजे हा क्वेश्चन बरोबर आहे, आन्सर मध्ये ऑप्शन्स मध्ये ब कडं पाहिजे, मे बी प्रिंटिंग मिस्टेक असेल, ठीक आहे, किंवा डोंट नो एक्झामिनर पेपर सेटरना कोणत्या हिशोबाने अ टाकलेला आहे. तर आपण आयोगाप्रमाणे जर बघितलं तर साधारणतः ऑप्शन 3 सोबत आपण जायला पाहिजे. बट द मोस्ट करेक्ट आन्सर शुड बी ब क ड, दॅट इज बी सी डी. ओके, बी सी डी मोस्ट करेक्ट आहे. आपल्याला इथे बी सी डी दिसत नाही. वी विल गो विथ ऑप्शन नंबर 3. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, सो थँक्यू सो मच बघितल्याबद्दल. एनलाइट एज्युकेशनला आवडलं असेल तुम्हाला, लेक्चर जर आवडलं असेल तर डेफिनेटली यू कॅन लाईक इट, शेअर, ओके, ऑल्सो सबस्क्राईब इट. पुढे लवकरच मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज जे आहेत हे या चॅनलवरती सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे जे व्हिडिओज जे आहेत हे इथून पुढे तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. ठीक आहे, टिल देन थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. बाय बाय.